सदस्यीय समितीच्या तपासामध्ये पूजा खेडकर जर दोषी आढळल्या तर त्यांची गच्छंती अटळ असल्याचं समजतंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दोषी आढळल्यास IAS पदावर रुजू होऊ दिलं जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। या व्यतिरिक्त खेडकर यांच्यावर फौजदारी कारवाई देखील केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळतेय। कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग ही कारवाई करणार असल्याची माहिती मिळतेय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। सोमेश, पूजा खेडकर यांचं हे सगळं प्रकरण खूप देशभरातही गाजतंय, मात्र सदस्यीय समितीच्या तपासात जर खेडकर दोषी आढळल्या तर त्यांची गच्छंती अटळ असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। काय नेमकी अपडेट? अजिंक्य, नक्कीच डिपार्टमेंट ऑफ पर्सोनल अँड ट्रेनिंग म्हणजेच केंद्र सरकारचा जो प्रशिक्षण आणि कार्मिक विभाग आहे त्या विभागाच्या अंतर्गत हे सगळे विषय येतात आणि त्या विभागातील एका अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती 2 आठवड्यात तपास करणार आहे आणि तपासामध्ये जर पूजा खेडकर या दोषी आढळल्या तर त्यांना IAS पदावर रुजू होऊ दिलं जाणार नाही। म्हणजे जे घटनात्मक संरक्षण असतं तरी सुद्धा त्यांना सेवेतून बाजूला काढलं जाऊ शकतं, कारण अशा प्रकारचा गैरव्यवहार केलेला आहे याचं कारण देऊन। आणि दुसरा मुद्दा महत्वाचा की अशा प्रकारे माहिती लपवली आणि खोटी माहिती दिली म्हणून त्यांच्यावर फौजदारी कारवाई देखील केली जाऊ शकते। जर त्या दोषी आढळल्या तर त्यांना IAS म्हणून काम केलं म्हणजे रुजू करून घेतलं जाणार नाही अशी माहिती आपल्याला खात्रीदायक सूत्रांनी दिलेली आहे। ठीक आहे सोमेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन